नमस्कार, आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून चरणदास कांबळे यांच्या प्रचाराचा भावनिक प्रारंभ. पट्टणकोडोली येथे जिल्हा परिषद उमेदवार चरणदास कांबळे यांच्या प्रचाराची सुरुवात अत्यंत शिस्तबद्ध, विचारप्रधान आणि भावनिक वातावरणात करण्यात आली. प्रचाराच्या प्रारंभी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित नागरिक, मतदार बंधू भगिनी आणि कार्यकर्त्यांनी 2 मिनिटे मौन पाळत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी संपूर्ण परिसर गंभीर आणि भावनिक वातावरणाने भारावून गेला होता. उपस्थितांनी अजितदादा पवार यांच्या राजकीय वाटचालीचा गौरव करत त्यांच्या स्वच्छ, स्पष्ट आणि जनाभिमुख नेतृत्वाची आठवण काढली. राजकारणात तत्वनिष्ठा, शिस्त आणि विकासाची दृष्टी जपणारा नेता म्हणून अजितदादा पवार यांचा उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की अजितदादा पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत जात-धर्माच्या राजकारणापेक्षा शिवफुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित समतावादी व विकासाभिमुख भूमिका सातत्याने जपली. समाजात फूट पाडणाऱ्या जातीपातीच्या राजकारणाला त्यांनी कधीही प्रोत्साहन दिले नाही, हे उपस्थितांनी ठामपणे अधोरेखित केले. पॅन्थर विचारधारेतून प्रेरणा, लोकहिताचा निर्धार. या श्रद्धांजलीनंतर प्रचारात सहभागी झालेल्या पॅन्थर चळवळीतील कार्यकर्ते व समर्थकांनी सामाजिक न्याय, समानता आणि संविधानिक मूल्यांवर आधारित राजकारणाचा निर्धार व्यक्त केला. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व निर्माण करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी उमेदवार चरणदास कांबळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की अजितदादा पवार यांच्या राजकीय शिस्तीपासून, कार्यक्षमतेपासून आणि लोकहिताच्या भूमिकेपासून प्रेरणा घेत मी लोकहित, पारदर्शकता आणि विकास या 3 सूत्रांवर आधारित प्रचार करणार आहे. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे, भ्रष्टाचारमुक्त आणि समावेशक विकासाचं राजकारण हेच माझं ध्येय आहे. राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या विचारधारेचा स्पष्ट उल्लेख. या कार्यक्रमात राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचा विचारधारेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला. विकास, सामाजिक समता आणि संविधानिक मूल्य जपणाऱ्या राजकारणाशी आपली नाळ जोडलेली असल्याचं समर्थकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी पट्टणकोडोलीतील सर्व समाजघटक एकत्र येत विचारांना अभिवादन करत नतमस्तक झाले. क्षणभर संपूर्ण वातावरण भावूक झाले होते. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. ही केवळ श्रद्धांजली नव्हती, तर स्वच्छ, विचारप्रधान आणि मूल्याधिष्ठित राजकारणाला दिलेली मानवंदना होती, अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.